स्वागतम। मुस्लिम एजुकेशन कमेटी सांगली के ज़ेर इंतज़ाम मोहम्मदिया इंग्लो उर्दू हाई स्कूल व जूनियर कॉलेज के आज के इस जलसे तक़सीम इनामात में मैं आप सभी का तहे दिल से इस्तकबाल करती हूँ। तो आज के प्रोग्राम की इब्तिदा हम तिलावत कलाम पाक से करेंगे। तो तिलावत कलाम पाक के लिए मैं 10th A से आज़म को आवाज़ देती हूँ। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बुशरा सिद्दीकी। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। मेरे आका ने गमे दीन में क्या क्या देखा, मेरे आका ने गमे दीन में क्या क्या देखा। कभी ताइफ की मुशक्क़त कभी फाका देखा। तशरीफ़ यहाँ लाकर महफिल ये संवारी है, तशरीफ़ यहाँ लाकर महफिल ये संवारी है, मेहमा यहाँ आए तकदीर हमारी है। अस्सलाम वालेकुम। आज का जो प्राइज डिस्ट्रीब्यूशन प्रोग्राम है तो बहुत ही ख़ास दो ऐसी हस्तियां सांगली की हमारे यहाँ पर मौजूद हैं जो यहाँ पर आने की वजह से इस प्रोग्राम की जो रौनक है वो 2 गुना बढ़ गई है। मुझे जो काम दिया गया है यहाँ पर वो है तारुफ का, लेकिन मेहमान को तारुफ कराने से पहले तारुफ की जो रस्म होती है उसके अंदर थोड़ा सा अपना भी तारुफ देना जरूरी है। एक जो है इस स्कूल के हमारे स्टूडेंट ही हैं, इसकी वजह से हमको इस स्कूल के बारे में उनको बताने की जरूरत नहीं है। और दूसरे जो हैं डॉक्टर सलगरे सर, विकास सलगरे सर, प्रिंसिपल डाइट। ये जो पोस्ट होती है इक्विवेलेंट टू डेप्यूटी डायरेक्टर की होती है। एकेडमिक जो कुछ होता है जिले के अंदर सर के ज़ेरे निगरानी में इनके अंडर में देखा जाता है। और जो मियार है पढ़ाई का उसको बढ़ाना और वक्त ब वक्त स्कूलों में उसकी खबर लेना, ये काम जो है सलगरे सर का है। तो सलगरे सर पहले सांगली के अंदर यहाँ पर काम करते थे डाइट एज अ प्रिंसिपल डाइट में। उसके बाद उनका तबादला हुआ, परभनी चले गए। लेकिन इस मिट्टी में इतनी ताकत है कि दोबारा सर को यहाँ पर आना पड़ा। सर दोबारा यहाँ पर रुजू हो गए और हमेशा हमारी आवाज़ पर सर किसी तरह का भी प्रोग्राम हो उस प्रोग्राम के लिए यहाँ पर आते हैं। और कल सिर्फ 5 बजे के वक्त पर हमने सर को दावत दिया आखिरी मौके पर, फिर भी सर ने दावत कबूल करके यहाँ पर आए, इसलिए मैं उनका शुक्रगुजार भी हूँ। दूसरे जो हैं नज़ीर अयूब फकीर, जो 2009 और 10 के हमारे माजी विद्यार्थी हमारे स्टूडेंट हैं। और बहुत ही फख्र की बात है कि आज वो एक इंटीरियर डिज़ाइनर और आर्किटेक्ट कंसल्टेंट के तौर पर काम कर रहे हैं। और अगर वक्त मिला, आप लोग अभी बच्चे हैं, आपकी उम्र पढ़ाई करने की है, लेकिन मैं देख रहा हूं कि जिस तरह से मोबाइल का, सोशल मीडिया का जो दौर है, उस दौर में कुछ चीज़ें जो हैं हमसे आगे इन बच्चों को मालूम है। सर अगर आपको मौका मिला तो इनकी साइट पर जाकर आप लोग सर्च कर देख सकते हैं नज़ीर फकीर साहब के। मैं खुद उनका ऑफिस देख चुका हूं। हमारे मुनीर शेख हमारे दोस्त हैं, उनके साथ एक मीटिंग के लिए मैं गया था। तो जो सोच है बेहतरीन, और ये फख्र हो रहा है कि ये बंदा जो है, ये जो स्टूडेंट है हमारी स्कूल से निकला हुआ है और आज सिर्फ महाराष्ट्र नहीं बल्कि इंडिया के हर एक रियासत में इनका काम शुरू है।
सर मैं बताना चाहूँगा सलगरे सर एक साईड नांदीमध्ये त्यांनी केले, त्यांनी मला दाखवले तर अतिशय उत्तम. तुम्ही जर बघितलं तर मला असं वाटतंय की माझं जर घराचं पुढचं प्लॅनिंग असला तर मी नदीर साहेबांना रेफर करणार आहे तिथं. आणि त्यांचे जे विचार आहेत, त्यांचे जे एक घर कसं असावं, ऑफिस कसं असावी, आणि त्यापेक्षा जास्त हे विद्यार्थी आमच्या शाळेचा आहे, ये हमारा गर्व है. मैं ज़्यादा कुछ न कहते हुए इनके बारे में एक शेर कहूँगा. नहीं तेरा नशेमन कसरे सुल्तानी की गुम्बद पर तू शाही आए बसेरा कर ले पहाड़ों की चट्टानों पर. और उसी के साथ हमारे जो प्रिंसिपल है, ये खामोश मिजाज प्रिंसिपल है यहाँ पर गाइड के, लेकिन आज सांगली जिले का जो मियार बढ़ा हुआ है सिर्फ और सिर्फ सलगरे सर की वजह से बढ़ा हुआ है. तो सर की खामोशी मिजाज पर भी एक शेर है, पंख खोल दो कहता है परिंदा अभी उड़ान बाकी है, जमी मंजिल नहीं मेरी पूरा आसमान बाकी है, खामोश समंदर की लहरों को उसकी बेबसी न समझ आए दादा, जितना गहरा अंदर है बाहर उतना तूफान बाकी है, बाहर उतना तूफान बाकी है. इसके बाद अब सिलसिला गुलपोशी का शुरू होता है. तो मैं हमारे स्कूल के सदर मुदरिस मोहतरम सौदागर सर से गुजारिश करती हूँ कि वो आज के मेहमान मोहतरम डॉक्टर विकास सलगर सर, जो प्राचार्य जिला शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगली, इनकी खिदमत में गुलहाय अकीदत पेश करें. शुक्रिया सर. इसके बाद मैं हमारे स्कूल के सुपरवाइजर मोहतरम इनामदार सर से गुजारिश करती हूँ कि आज के मेहमान नज़ीर अली फकीर सर की खिदमत में गुलहाय अकीदत पेश करें. इस्तकबालिया गीत पेश करने के लिए आ रहे हैं जकिया और उनके साथी. फिजाओं में बुलबुल ने छेड़ा तराना, चमन में चीका नहीं है ठिकाना. आदरणीय डॉक्टर विकास सलगर सर, प्रिन्सिपल ऑफ डायट यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या शुभ हस्ते आमच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करावा. सर्वप्रथम जिल्हास्तरीय शालेय मानपाठ क्रीडा स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांचा सत्कार होईल.
सामाइन का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करती हूँ। शजर जमी घटा आसमां बोलता है, शजर जमी घटा आसमां बोलता है, वो होठ खोले तो सारा जहां बोलता है। तो मैं सबसे पहले नज़ीर सर से आजिज़ाना गुजारिश करती हूँ कि वो हमारी रहबरी करे। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। थैंक यू ऑल टीचर्स, सर, गेस्ट। मुझे आज खुशी हो रही है कि मैं आज इस स्टेज पे हूँ। मैं इसी स्कूल का एक स्टूडेंट हूँ, 2009-2010 इस बैच का, और मैं प्राउड फील कर रहा हूँ कि मैं आपके सामने खड़ा हूँ। मैं कुछ ज़्यादा लेक्चर नहीं दूंगा, बस अपना एक एक्सपीरियंस शेयर करूँगा। 2009-2010 ये जब हमारा 10th का क्लास था, तब हम हर एक स्कूल के या बाहर के जो भी पार्टिसिपेट थे, हम लोग उसमें पार्टिसिपेट होते थे। तो उसका बेनिफिट ये है कि पार्टिसिपेट होने की वजह से अपना एक कॉन्फिडेंस लेवल बढ़ जाता है, एक डिसिप्लिन आ जाता है। जैसे कि हम लोग स्पोर्ट्स में देखते हैं कि स्पोर्ट्स में हम लोग जब पार्टिसिपेट करते हैं तो हम स्पोर्ट्स के रूल्स के हिसाब से ही पार्टिसिपेट करते हैं, अपने खुद के कुछ रूल्स नहीं बनाते। तो आगे चल के अपने लाइफ में भी अगर हम लोग स्पोर्ट्स की तरह ही डिसिप्लिन से रहेंगे, उसके रूल्स एंड रेगुलेशंस को फॉलो करेंगे, तो कामयाबी हमारी हो जाएगी इंशाल्लाह। मैं उम्मीद करता हूँ कि अपने जो स्टूडेंट्स हैं स्कूल के, ये भी अपने फ्यूचर में इसी तरह हर एक पार्टिसिपेट में पार्टिसिपेट करें, अपने टीचर्स की रिस्पेक्ट करें, क्योंकि टीचर्स की रिस्पेक्ट एक बहुत ज़रूरी बात है। हमारे 2009-2010 इस साल में या 2008 से मैं था इधर, तो हमारे टाइम के जो टीचर्स थे उसमें से बहुत सारे टीचर्स आज रिटायर हो गए, थोड़े ही बचे हैं। तो हमारे टाइम के जो टीचर्स थे उनका एक अलग लेवल का रिस्पेक्ट था हमारी नज़र में, एक डर, एक खौफ था। हम लोग जब ग्राउंड पे रहते थे, अगर हम इस कोने में रहेंगे और टीचर अगर उस कोने में रहेंगे, तो भी हमारा एक, उनकी नज़र आने के बाद हम लोग थोड़ा सा हो जाते थे कि हाँ टीचर है, दूर से देख रहे हैं, उनका एक रिस्पेक्ट करते थे, उनका एक डर, एक खौफ था। तो ये डर और खौफ हम बाद में जब हम गए हमारे करियर को लेके, फ्यूचर में, जॉब में, तब हमें पता चला कि ये जो डर था, खौफ था, ये जो डिसिप्लिन था, वो बाद में फ्यूचर में हमें यूज़ में आएगा। तो मुझे उम्मीद है कि यहाँ से जो स्टूडेंट्स एजुकेशन लेके बाहर निकलेंगे तो उनको भी ऐसे ही कामयाबी मिले, वो भी फ्यूचर में, जैसे बहुत सारे स्टूडेंट यहाँ से सक्सेसफुल हुए, ऐसे ही इसमें से भी सक्सेसफुल मैक्सिमम हुए। और मैं इतने बोल के मेरी बात खत्म करता हूँ। थैंक यू। बहुत बहुत शुक्रिया सर। इसके बाद मैं मोहतरम जनाब विकास सर से गुजारिश करती हूँ कि वो हमारी रहबरी करें। नमस्कार सगळ्यांना। मराठीत बोललं तर चालेल? समजेल सगळ्यांना? सगळ्यांचं अभिनंदन। सकाळपासून सुरू असलेला हा पारितोषिक वितरण समारंभ, खरं तर वर्षभरात आपण ज्या ऍक्टिव्हिटीज केलेल्या असतात त्यासाठी आपल्याला दिलेले हे बक्षीस आहे की पुढे आणखी याच्यापेक्षा चांगलं काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळावं, तुम्हाला मोठी उमेद मिळावी, यासाठी आयोजित केलेला हा कार्यक्रम, त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित या हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य, आमचे मित्र सौदागर सर, त्यांची संपूर्ण टीम, त्यांचे सर्व सहकारी, विचारपीठावर उपस्थित इनामदार सर, ज्यांनी आत्ताच तुम्हाला एक संदेश दिला, आयुष्यात कसं जगायचं, शिक्षण घेत असताना काय करायचं, जो संदेश दिला, आणि जे याच कॅम्पसमधलं प्रॉडक्ट आहे ते नजीर भाई, ज्यांच्या प्रेमळ आग्रहास्तव इथं यायचा योग आला ते आमचे मित्र फैजल भाई, उपस्थित सर्व पालक, उपस्थित या शाळा आणि ज्युनियर कॉलेजचे सर्व स्टाफ मेंबर, शिक्षक
शिक्षकेतर कर्मचारी आणि माझ्या संपूर्ण राष्ट्राची उद्याची आशा तुम्ही सगळे. खरं तर पहिल्यांदाच सगळ्यांची नावं घेताना 2 नावं मात्र राहून गेली. ज्यानं तिलावत एक कुराण सादर केलं तो गौसे अहमद, गौसे आझम. जिनं नाथ शरीफ सादर केलं ती बुशरा, आणि ज्यांनी स्वागत गीत सादर केलं होतं ते जकिया ग्रुप. या सर्वांनाही धन्यवाद देतो. जी मोठी मुलं आहेत सर्टिफिकेट्स, मेडल्स आणि ट्रॉफी सगळ्यांनाच मिळालेले आहेत. काही जणांना मी मजेनं म्हणलोय की खूप सारे सर्टिफिकेट्स त्यांना मिळालेले आहेत. काही जणांना इतकी मिळालं नसेल, त्यांनी पुढच्या वर्षी प्रयत्न करावे. सर्टिफिकेट का मिळावं की चांगलं काम करण्यासाठी आपल्याला प्रेरणा मिळते. म्हणून सर्टिफिकेट मिळो न मिळो त्या स्पर्धेत उतरणं महत्वाचं असतं. जर स्पर्धेत भागच घेतला नाही तर काहीच मिळणार नाही. किमान सर्टिफिकेट नाही मिळालं तर अनुभव तरी येतो, काय चुका झाल्या हे तरी कळतात. शाळेनं घेतलेल्या घटक चाचण्या, टेस्ट कधी चुकवायच्या नाही, आणि शाळेनं आयोजित केलेल्या छोट्या मोठ्या स्पर्धा कधीच चुकवायच्या नाही. त्यात भाग घ्यायचा, येऊ न येऊ. कारण किती मार्क्स पडले हे कुणी विचारणार नाही, किती स्कोअर केला हेही कुणी बघणार नाही, किती सर्टिफिकेट्स, मेडल्स मिळवले याचाही कुणी विचार करणार नाही. पण तुम्ही खेळलात कसं, स्पर्धेत भाग घेतल्यानंतर तुम्ही किती ताकदीने आणि क्षमतेने उतरलात हे मात्र प्रत्येक जणांनी बघितलेलं आहे. म्हणून माझ्या मुलींना आणि मुलांना माझी एक विनंती वजा सूचना असेल की शाळेला आयोजित केलेले, कॉलेजला आयोजित केलेल्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घ्यायचा. यश अपयश नंतरची गोष्ट आहे. कारण जगात चुकीचं काहीच नसतं आणि बरोबरही काहीच नसतं. इंग्लिशमध्ये एक उक्ती आहे, कहावत आहे, देर इज नथिंग गुड ऑर बॅड, देर इज नथिंग हॅपी ऑर सॅड, बट थिंकिंग मेक्स इट सो. जगात सुंदर काहीच नाहीये, तसं क्रूरही काहीच नाहीये, आनंदी काहीच नाहीये, तसं दुःखाचंही काहीच नाहीये. पण आमचे विचार कसे बनवत असतात. म्हणजे विचार खूप महत्वाचे आहे. बऱ्याच वेळेला कुठं काय येतंय मेंदूला कळत नाही, मेंदू त्यालाही बरोबरच म्हणतो, बरोबर आहे तुझं, तू म्हणतोय तसंच आहे. मग जर मेंदूला कळत नसेल तर चांगलं बोलूया की काय हरकत आहे, तो कारण कसा प्रतिसाद देणार आहे आपल्याला. इनामदार सर एकदा रत्नागिरीला एका व्याख्यानाला मी निघालो आणि आंबा घाट उतरल्यानंतर गाडी थांबवली. माझ्याबरोबर आणखी 2-3 जण होते. जरा ड्रायव्हरने विश्रांती घेतली. आम्ही थोडस जरा बघितलं आसपास. एक आजी कैऱ्या विकत बसली होती साखर त्याच्या बाजूला. आता ही आंब्याचीच भूमी कोकणची, त्या म्हातारीचे आंबे कोण घेणार, कैऱ्या कोण घेणार हिरव्या कच्च्या. पण मी आपलं सहज त्या आजीला विचारलं, आजी कितीला कैरी. माझ्या बरोबर असलेला एक जण म्हणला, शेतकऱ्याचा आहेस म्हणून तरी बरे, हिरवे आंबे खायला लागलायस, चल छान आहेस. त्याला म्हणलं जरा थांब, कारण इथे या आंब्याच्या भूमीत आजीच्या कैऱ्या घेणार कोण. आजी दिवसभर बसली तरी तिला पैसे मिळायचे नाही. आजीला रिकाम करून थांब जरा. म्हणलं आजी कितीला कैरी. आजी म्हणते 5. पण म्हणली 10 रुपयाच्या 3 दे. तिने एकदा त्या कैऱ्याच्या ढेगाकडे बघितलं, माझ्याकडे बघितलं, पुन्हा एकदा कैरी किती ते बघितलं, माझ्याकडे बघितलं. म्हणली नाही कशाकडे. डोक्यात काय, कैऱ्या खाण्यापेक्षा आजीला मोकळं करायचं, आजीला दिवसभर काहीतरी घरातलं काम करता येईल म्हणून 25 रुपये घालवले. 25 रुपये आजीला दिले, सगळ्याच कैऱ्या घेतल्या. आजीच्या समाधानासाठी एक तोंडात घालून खाणार, तेवढ्यात आजी म्हटली, हे कसली पोरं तुम्ही आजी, कैरी खायची अक्कल नाही. कानखानात मारण्यासारखं आजीनं माझी अक्कलच काय. म्हटलं आजी कैरी खायला काय अक्कल लागते, नाही तर काय तोंडाचं बदाडा करून घेशील की. कारण जर कैरी ते छिलका न मारता जर तशीच खाल्ली तर त्याच्या भोवती जो देठाच्या कडेला जो चीक असतो तो जर ओठाला तोंडाला लागला तर जखमा होता. माहितीये का तुम्हाला हे. तर तो चीक उत्न म्हणतात त्याला.
तो चीक त्रास करतो आणि ओठाच्या परिसरात तो सेन्सिटिव्ह भाग असतो, तिथं जखमा होतो. त्यामुळे आजीनं मला सांगितलं, आणि इकडे आजीकडे ती कैरी दिली. आजीनं पांढऱ्या शुभ्र पोळी केल्या, स्वतःचा मीठ आणि ते मसाला त्याच्यावर भुरभुरला. ज्या मित्रांना अगोदर नावं ठेवली होती मला तोच तुटून पडला त्याच्यावर, आणि मला येते. दुसरा म्हटला मला येते. आणि प्रत्येकाच्या हात वाट्याला एक सुद्धा फोड आली नाही. आम्हाला सगळ्यांनाच पुन्हा दुसरी कैरी कापली, तिसरी कापली, आणि प्रत्येकानं सुंदर उन्हाच्या, त्या एप्रिल महिना होता कारण आंबे त्याच वेळी असतात, आणि प्रत्येकाला एक कैरीची फोड अशी मीठ मसाला भुरभुरलेली दिली आणि आमच्या हातात आणि तहान लागलेली होती. त्या अवस्थेत आम्ही ती कैरीची फोड तोंडात टाकली. काय झालं रे? तोंडात जो केमिकल लोचा झाला ना, कैरी दाखव मग तोंडाला पाणी सोडतो. कुणाच्याही मेंदूनं प्रश्न केला नाही. कैरी नसताना समोर, कैरीचा सीझन कुठेही नसताना प्रत्येकाच्या तोंडात पाणी आलं थोड्या वेळासाठी, की जे मगाशी तुम्हाला मी सांगितलं होतं की मेंदू कधी प्रूफ मागत नाही, तो प्रतिसाद देऊन मोकळा होतो. समोर वस्तू असो अगर नसो, मेंदू तथास्तु म्हणतो. त्यामुळं सगळ्याच मुलांना आणि सगळ्याच मुलींना माझी विनंती असेल की विचार करताना नेहमी टॉपचाच करा. येणाऱ्या मुलांबद्दल सर मला वर्णन करून सांगत होते की त्या वर्गातली टॉप आहे, हा त्या वर्गातला टॉप आहे, हुशार मुलं आहेत ती सगळी. पण दुर्दैवानं आज ही आमची हुशारी आम्ही मार्क्सवर गृहीत धरलेली आहे. मार्क्सची भाषा जगाला समजते म्हणून आम्हाला त्या भाषेत बोलायचं आहे. प्रत्येक 5वी पासून 12वी पर्यंतची मुलं इथे आहेत. प्रत्येक वर्गासाठी मी एक आवाहन करेन, आपापल्या वर्गात टॉप असणाऱ्यांनी हात वर करा. आपापल्या वर्गात जो टॉप आहे त्यांनी हात वर करा. बघा कुणाचा हात वर झालेला नाही. एकच अरमान आणि आणखी एक त्याचेच वर्ग मित्र आहेत ते. अर्थात तो अनुभव आहे आणि ते वयाने तेवढे किमान त्या लेवलला गेलेले आहेत म्हणून त्यांनी हात वर केला. तुम्हाला ती मॅच्युरिटी यायची आहे म्हणून तुम्ही हात वर केला नाही. कारण वर्गात टॉप कोणी म्हटल्यानंतर सगळ्यांच्या डोक्यात आलं तेवढे मार्क्स आपल्याला, तेवढा अभ्यास आपण कुठं करतो. आणि ज्याला खूप मार्क्स पडले त्यालाही खात्री नाही मी टॉप आहे का. तुम्हा सगळ्यांना मी दिसतोय का? सगळ्यांना पाठीमागच्या सहित मी दिसतोय का? मी काय बोलतोय ऐकायला येतंय का सगळ्यांना? जे बोलतोय ते सगळ्यांना समजतंय का? मग सगळे हुशार आहेत. टॉप कोणी म्हटलं की सगळे हात वर करायला पाहिजे. सरांनी मला सकाळी आल्या सांगितलं की 1125 स्ट्रेंथ आहे. भले तेवढी आता नसेल पण जे 200-250 आहेत, टॉप कोणी म्हटलं की 250 हात वर व्हायला पाहिजे. मी हुशार आहे, आहेच मी हुशार. बिनधास्त सांगायचं प्रत्येकाने. का का हुशार आहेस जर कुणी विचारलं तर मी सकाळी लवकर उठतो म्हणून हुशार आहे. मी उठल्यानंतर माझ्या कपड्यांच्या अंथरुणाचे मी स्वतः घरी घालतो म्हणून मी हुशार आहे. आंघोळ करून बाहेर आल्यानंतर माझ्या टॉवेल मी बाहेर उन्हात वाळत टाकतो म्हणून मी हुशार आहे. प्रत्येक सुट्टी दिवशी मी आईला आणि बाबाला कामात मदत करतो म्हणून मी हुशार आहे. आणि वर्गात बसल्यानंतर सरांनी शिकवलेलंही मला समजतंय म्हणून मी हुशार आहे. आणि परीक्षेत लिहिताना आजूबाजूला न बघता, आजूबाजूला न बघता, जवळ चिठ्ठी चपाटी न ठेवता मी पास होतोय म्हणून मी हुशार. बघा मी काय म्हणतो ध्यानात येते का म्हणून. आणि यातलं तर तुम्ही सगळे गणित करताय म्हणून प्रत्येक जण हुशार आहे. भविष्यात कुणीही प्रश्न विचारला हुशार कोण आहे म्हटलं की दोन्ही हात वर करता आले तरी करायचं. मी हुशार आहे. आणि का हुशार आहेस म्हटलं की आता बोललो तेवढं सगळं सांगायचं म्हणून मी हुशार आहे. त्यांना भीती आहे हुशारा विचारल्यानंतर प्रश्न विचारतील काय. ती काय का हुशार आहे हाच प्रश्न असेल. आणि समजा त्यांनी प्रश्न विचारलाच काही कशातला, हा बा तुम्ही विचारायचं नाही काय काय येतं हे मी सांगतो म्हणायचं. मला काय येतं हे मी सांगतो. वर्गातलं तरी येतंय कारण त्याचे 5 तास जागेपणीचे 5 तास मी वर्गात झाले होते त्यामुळे येतंय. पण वर्गाशिवाय मला या गोष्टी येतात म्हणून मी हुशार आहे. आणि प्रश्न विचारल्यानंतर बोललंच पाहिजे, उत्तर दिलं पाहिजे असं कुठे आहे? किंवा जे बोलाल ते बरोबरच आलं पाहिजे असं कुठे आहे? जे बोललाय ते बरोबर चूक कोण ठरवणार?
प्रश्नाला कुणाच्या कधीच घाबरायचं नाही, पण बोलायला मात्र शिकायचं. बोलण्यात डोळे घालून बोलायचं, नजर चुकवायची नाही, आजूबाजूला बघायचं नाही, समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलायचे. त्याला पुढचा प्रश्न विचारायची इच्छा होत नाही पुन्हा. बघा मी काय म्हणतोय, पटतंय का तुम्हाला? प्रत्येकाने, तुम्ही 5वी तासा, तुम्ही 12वी तासा, तुम्ही 1ली तासा, तुम्ही ग्रॅज्युएशनला असा, बोलताना नजरेला नजर देऊन बोलायचं. का? तर तुम्ही सगळे हुशार आहात, कारण एवढे सारे सर्टिफिकेट्स आणि ट्रॉफीज आणि मेडल्स तुम्ही मिळवले. हे काय कुणाचंही काम आहे का? कारण म्हणजे मला वाटतं ह्या डिसेंबर महिन्यात मी 6 ते 7 ठिकाणच्या कार्यक्रमाला गेलोय, एवढी बक्षिसं मिळवलेलं कुठलंच मूल मी बघितलेलं नाही. म्हणून तुम्ही सगळेजण हुशार आहात. मोठ्या मुलांना माझी एक सूचना असेल, अरमान आणि त्याचा ग्रुप, किंवा 11वी 12वीची मुलं, 10वी पासून पुढची मुलं, इथून पुढे 5 वर्ष प्रचंड कष्ट करायचे. इथून पुढे 5 वर्ष, 10वी आणि वरच्या मुलांना माझी सगळ्यांना सूचना आहे, इथून पुढे 5 वर्ष प्रचंड कष्ट करायचे, अगदी मजुरासारखं राहायचं, आणि तिथून पुढे संपूर्ण आयुष्य राजासारखं राहायचं. किंवा इथून पुढे 5 वर्ष राजासारखं राहायचं, अभ्यास करायचा नाही, काय करायचं, आई बापाच्या जीवावर राजासारखं राहायचं 5 वर्ष, आणि तिथून पुढे आयुष्यभर मजुरासारखं काम करायचं. काय आवडेल? 2 ऑप्शन्स तुमच्या समोर ठेवतोय. इथून पुढे 5 वर्ष मजुरासारखं प्रचंड काम करायचं अभ्यासातलं, आणि तिथून पुढे संपूर्ण आयुष्य राजासारखं राहायचं. किंवा इथून पुढे 5 वर्ष राजासारखं राहायचं, आणि तिथून पुढचं संपूर्ण आयुष्य मजुरासारखं राहायचं. काय करणार? पहिलं. तुमचं उत्तर, तुमचं सोल्युशन तुम्हालाच माहिती आहे. कशाला दुसऱ्या शिक्षकांची गरज आहे तुम्हाला हे करा ते करा म्हणायची? अभ्यास करा रे, हे असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, कुणाचीच गरज नाही सांगायची. तुमचं उत्तर तुमच्याकडेच आहे. माझ्या ज्या मोठ्या मुली आहेत, मोठी मुलं आहेत, त्यांना पुढची एक सूचना माझी असेल, जी गोष्ट करायची इच्छा होतीये ती गोष्ट करावी असं वाटतंय, ती बेलाशक करायची, पण ते करायच्या अगोदर स्वतःला प्रश्न विचारायचा, माझे वडील बरोबर असताना मी हे करेल का? सौदागर सर बरोबर असतील त्यावेळी मी करेल का? माझे सर बरोबर असताना मी हे करेल का? त्याचं उत्तर जर होय असेल तर बेलाशक करा, जे वाटतंय ते करा. आणि जर तुमचं मन तुम्हाला सांगत असेल वडिलांच्या समोर ह्या गोष्टी कशा करायच्या, शिक्षकांच्या समोर ह्या गोष्टी कशा करायच्या, त्या वाटेला जाऊ नका. दुसऱ्या उपदेशाची गरजच नाही. बघा पटतंय का सगळ्या? कारण माझी एकत्र कुटुंब आहे, माझं गावाला 6 मुलं आहेत कुटुंब. मी एकाला सुद्धा अभ्यास कर कधी म्हटलं नाही. अभ्यास करतोयस का हे कधी बघितलं नाही. किती मार्क्स पडले हे सुद्धा विचारलं नाही कधी. पण त्यांचे मित्रमैत्रिणी कोण आहेत, त्यांच्या चर्चा कोणत्या हे मात्र काळजीपूर्वक बघितलं, काळजीपूर्वक ऐकलं. 6ची 6 मुलं चांगली, 4 मुलं आणि 2 मुली, 6ची 6 जण मस्त. अभ्यास कर कुणाला म्हणलेलं नाही. आणि म्हणून मी सगळ्यांना आवडतो. काय सगळ्या मुलांना मी आवडायचं कारण का तर अभ्यास कर म्हणून सांगत नाही. फक्त मी एकटाच आहे त्यांना अभ्यास न कर म्हणजे अभ्यास करा न म्हणणार, तेवढं म्हणायचं नाही. कारण तुमचं तुम्हाला कळतंय, सांगायची काय गरज आहे? हसायला शिकवावं लागतं का? रडायला शिकवावं लागतं का? टॉयलेट बाथरूमला जा म्हणून सांगायला लागतं का? मग अभ्यासाला कशाला सांगायला पाहिजे? आपल्यालाच कळायला पाहिजे आपल्याला काय करायचं, शाळेत कसं वागायचं. 1 महिना आम्ही उपवास करतो ना सगळेजण, संपूर्ण महिना. पहाटेच्याला जेवण झाल्यानंतर सूर्य मावळतानाच कुणाचे उपवास, बरोबर? दिवसभर काहीही नाही, पाणी सुद्धा नाही, बरोबर ना? म्हणजे दिवसभर काहीच खायचं नाही, शरीराला पूर्णपणे फ्री सोडायचं. मग तितका स्ट्रिक्टनेस आणखी कशा कशाचा उपवास करता येईल? 1 महिना जर आम्ही एवढा कडक उपवास करत असू, त्या उपवासाची माझ्यासारख्याला भीती वाटते. काहीच खायचं नाही, खाणं सोडा, प्यायचं सुद्धा नाही, आणि दिवसभर चेहऱ्यावरची रेस्ट होऊन द्यायची नाही. सॅल्यूट आपल्या संयमाला. इतका कडक उपवास टीव्हीचा करायचा, टीव्हीत बघायचा.
बोलो चलता वो ना तितकाच कडक उपवास खोटं बोलण्याचा करायचा. 1 महिना बिलकुल खोटं बोलणार नाही, काहीही झालं तरी खरंच बोलेल. 1 महिना तितकाच कडक उपवास भांडणाचा करेल. भांडण कुणाशीच करणार नाही. दुसऱ्यांनी थोडी केली त्रास दिला तरी मी मात्र भांडणार नाही. 1 महिना तितका उपवास कडक भांडणाचा करेल. येईल का करता? बघा मी काय म्हणतोय पटतंय का? येईल का तो उपवास करता? अवघड आहे का? करू शकाल का? बघा कशा कशाचा करायचा. 1 महिना मोबाईलचा, 1 महिना टीव्हीचा, 1 महिना भांडणाचा, 1 महिना शिवी देण्याचा. त्या दिवशी बिलकुल असलं काय बोलायचंच नाही. दुसऱ्यांनी केलं तरी आपण तेवढं करायचं नाही. सगळ्यांनीच ठरवलं तर तुम्हाला वाईट बोलणार कोण? प्रत्येकाने भांडायचं नाही ठरवलं भांडणार कुणाशी? किती छान बदल होती. आणि हे आठवायचं कारण, ज्यावेळी मी तुमच्या एवढा होतो शाळेत 7वी 8वीला असेल, असाच हा डिसेंबरचा महिना, प्रचंड थंडी, पांघरून येऊन झोपायचं, लवकर उठायचंच नाही. आणि एकदा पहाटे स्वप्न पडलं. स्वप्नात 4:30-5 वाजले असतील. डोक्यात काय विचार होता कळलं नाही, पण मी स्वर्गात गेलो. 7वी 8वीला असेल. स्वर्गात कधी जात रे माणूस? गेलो की स्वर्गात. आणि पहाटेचं स्वप्न. आणि असं म्हटलं जातं की पहाटेची स्वप्न खरी होतात म्हणे. आणि स्वर्गात गेलो राव. म्हणजे स्वर्गात जाणं म्हणजे मरणं. आणि स्वर्गात उतरल्यानंतर तिथं परमेश्वरला, देवाला कळलं, अल्लाला कळलं कुणीतरी नवं आलंय. त्याने एका दूताला पाठवलं. कोण आले बघ? अशी जाणीव झाली कोणतरी जे आपल्यातलं नाही ते इथं आले. कोण आहे ते बघा. 2-3 देवदूत पळत आले. जरा शोधाशोध केली, मी दिसलो त्यानं परमेश्वरापुढे मला उभं केलं. मी घाबरून गेलो. कोण आहेस? काय आलायस? झाला का रेंज सर? इथं कशाला आलायस एवढ्या कमी वयात? तुला कुणी आणलं? मला काहीच बोलतो. कुण आलंय त्याला दाखवा जरा आपल्या स्वर्गाची शोभा काय आहे ती दाखव. त्यातला एक देवदूत मला घेऊन दाखवायला लागला. हे अमुक, ते तमुक, ते सभागृह, तिथं ते अमुक. सगळं दाखवत असताना एका लाईननं सगळे दिवे लागलेले होते, असे दिवे पेटलेले होते. हे दिवे कसले रे? म्हटलं तुमच्याकडे काय दिवाळी आहे काय? नाही म्हणले ते दिवाळीसाठीचे दिवे नाही, हे प्रत्येक माणसाचे दिवे आहेत. म्हणलं म्हणजे? म्हटलं हे बघ, दिवे बघत असताना अचानक एखादा विजत होता. काही पूर्ण काटोकाट भरलेलं तेल होतं, काही अर्ध होतं, काही तळात तेल होतं. म्हणले बघ की प्रत्येक माणसाचा दिवा हे हा विजला बघ. हा ज्याचा दिवा विजला तो मेला. ज्याच्याकडं दिवा काटोकाट भरलेला आहे तेलानं त्याचं आयुष्य भरपूर आहे. ज्याच्याकडे अर्धा दिवा आहे, ज्याचा अर्धा दिवा आहे त्याच्याकडे अर्धच आयुष्य आहे. ज्याच्याकडे तळात बुडात तेल आहे त्याचं आयुष्य संपलंय. कोणत्याही क्षणी तो दिवा विजणार आणि कोणत्याही क्षणी तो मरणार आणि माझ्याकडे येणार. थोडे टाइम से जाने का जल्दी नहीं. म्हणलं सगळ्यांचे दिवे पृथ्वीवरच्या? हो सगळ्यांचे दिवे. जसं आपण एखादा घरी कार्यक्रम होतो, लग्नाचा कार्यक्रम होतो, वास्तुशांतचा कार्यक्रम होतो किंवा अन्य कार्यक्रम होतात आणि 8 दिवसानं फोटोचा अल्बम येतो. अल्बम बघत असताना आपलं लक्ष कशावर असतं रे? आपण कोणत्या फोटोत आहोत? आठवतंय का? फोटोचा अल्बम बघताना आपण कोणत्या फोटोत आहोत तो आपण 2दा-3दा पुन्हा बघतो. इतर फोटो बघायचं आपल्याला कारणच नसतं. तीच अवस्था माझी होती. त्याला म्हटलं बाकीच्या दिव्यात राहू दे, माझा आहे का दिवा? हो आहे की? चल जा. त्यानं बऱ्याचशा दिव्यातून वाट काढत आणि मी दाबा, कारण 7वीला आहे मी, दिवा काटोकाट भरलेला असणार. काय घ्यायचं? 7वीला म्हणजे 12 वर्ष वय. किमान 70 वर्ष जगायचं म्हणजे 58 वर्षाचं तेल जोरदारच की. दिवा काटोकाट भरलेला असतात. छाती काढून अगदी दाबात त्याच्याबरोबर निघालो आणि बऱ्याचशा गर्दीतून एका दिव्याजवळ नेलं. हे बघ हा तुझा देव. त्या दिव्यात तळात तेल दिसत सुद्धा. अरे म्हटलं कुणाचा दाखवायला लागलायस? आजोबांचा दाखवायला लागलायस का पंजोबाचा? कुणाचा? संपलं गेला का तेल यातलं? म्हणजे नाही तुझाच. माझा आहे? येईल नाही की उद्या सकाळी दिलेली आहे. नाही म्हणलं इतके नाही. ते जरी तुला 2 दिवसात वाटत असलं तरी 5-6 महिने काय नाही. 5-6 महिन्यात आहे ते. म्हणजे 5-6 महिन्यात तेल संपणार आहे. होय 5-6 महिन्यानं मरणार मी. हो तू मरणार. आणि मी मरणार म्हणते की ओरडलो, मोठ्यानं ओरडलो आणि खडकन उठून बसलो. स्वप्न. आजी पळत आली.
कपाळावर घाम जमा झालेला पुसलं, अरे थंडीत तुला घाम आलाय, काय झालं रे, सपान पडलं का काय? काय नाही, काय नाही. अरे बिहालाच कशाला इतकं? नाही, काय नाही, काय नाही. आजीला कसं सांगू 6 महिन्यात मरणार आहे ते? कारण पहाटे पडलेलं स्वप्न ना. आणि आजीनं थोडा धीर दिला, जवळ घेतलं आणि डोक्यात येतं 6 महिन्यात मरायचं. जानेवारी महिना, मे महिन्यात संपतोय खेळ आता. मग 6 महिन्यात मरायचं ते चांगलं वागूया. आई बाबांना सांगितलेलं सगळं काम करणं, शाळेत रेग्युलर येणं, सगळ्यांना मदत करणं, कुणाचीही खोडी न काढणं, सरांनी दिलेला अभ्यास सगळा करणं, आईनं सांगितलेलं पै पाहुण्यांचे निरोप, नातेवाईकांचं काय जे असेल ते सगळं करणं, कुणालाही भांडायचं नाही, कुणालाही वाईट वाकडं बोलायचं नाही, खोडी बिलकुल करायची नाही. 6 महिने चांगलं राहू दे. गेल्यावर लोकांनी म्हटलं पाहिजे बिचार चांगलं होतं, बरं झालं गेलं असं म्हणण्यापेक्षा चांगलं होतं, लवकर गेलं पोरगं असं म्हणू नये म्हणून खूप चांगला वागायला. घरातल्यांना विश्वास बसना की आतापर्यंत खोडपत्री असं कसं काय एवढं बदललं. सरांना शाळेत येऊन घरातले विचारले, काय केलं सा गुरुजी, पोरगं खूप चांगलं वागायला लागले, काय झालं? माझ्या डोक्यात एकच 6 महिन्याने. कुणाला हे उत्तर मिळणार, इतकं जबरदस्त असलेलं खडगुळ पोरगं हे कसं काय इतकं चांगलं वागायला लागलंय, कुणालाच कळणार. सरला बी कळणार, घरातल्याला बी कळणार, पै पाहुण्याला बी कळणार. आणि माझ्या डोक्यात एकच 6 महिन्याने आपण नसणार आहे. मग चांगलं वागूया, मग चांगलं वागूया. 5 महिने संपले, 6 महिने संपले, 7वा महिना बी संपला, 8वा बी संपला. मार्क्स चांगले पडले होते कारण अभ्यास चांगला केला होता. मे मध्ये रिझल्ट चांगले आले, मस्त मार्क्स पडले होते. कारण डोक्यात एकच मार्क लिस्ट बघितले, घरातल्यांना चांगलं वाटावं. हुशार होतं पोरगं पण आखाली गेले, असं देत होतं, काय करायचं. त्यामुळे मार्क्स बी चांगली पडली. पण महिना 2 महिने गेले तरी मरण आम्ही म्हटल्यानंतर तोच विचार डोक्यात घेऊन झोपलं की पुन्हा पुन्हा स्वप्न पडलं. कारण मरणाचाच विचार केला ना सांग. त्यामुळे पुन्हा स्वप्न पडलं की पुन्हा स्वर्गात, पुन्हा स्वर्गात, की पुन्हा तो देवदूत यायच्या आधीच मी दिव्याकडे पळाला. मला दिवे माहित होते ना. मी दिवे शोधाशोध करत असताना तोच देवदूत पुन्हा पळत आला. ए कुठं फिरायला लागलीस, कशाला आले? थांब म्हणलं, मला दिवा बघू. तुला का गेल्या वेळेस मला सांगितलं 6 महिन्यानं मरणार आहे, 8 महिने झाले तरी मी जिवंत आहे. थांब, मला माझा दिवा बघू. हा शानास मला, थांब चल माझ्या बरोबर. आणि पुन्हा एका दिव्याजवळ नेलं, हे बघ तुझा दिवा. दिवा पाठोपाठ भरले. कुणाचा दाखवायला लागलायस? तुझाच आहे. गेल्या 6 महिने खाली तळात केलं होतं ना, आता काय? तुझाच आहे. गेल्या 6 महिन्यात किती खोड्या केल्यास? एक सुद्धा नाही. किती वेळा अभ्यास चुकवला? एकदाही नाही. किती वेळा शाळा चुकवलीस? एकदाही नाही. किती वेळा मित्रांशी भांडलास? नाही. किती वेळा सरांची टिंगलटवाळी केलास? एकदाही नाही. किती वेळा आईबाबांची आज्ञा डावललीस? एकदाही नाही. इतकं लेका चांगलं वागल्यावर देवा भरला की तुझा म्हणले. कारण तुझ्या चांगल्या वर्तनाची दखल देवानं घेतली आणि दिवा भरला. म्हणजे आता मरणार नाही का मी? अजिबात नाही. पण असाच वाग. आणि मरणार नाही म्हणलं की पुन्हा आनंदानं ओरडलो, पुन्हा आजी पळत आली. अरे का रे इतका खुशीत का? काय झाले? काय नाही, काय नाही. पण मी खुश आहे म्हणल्यावर आजी बी खुश झाली. आजीला कुठलं उत्तर? आता आहे मी काळजीचं कारण. लेकरू माझं गुणाचं आहे. आजीने डोक्यावर हात फिरवला. पण गुणाचं का होतं ते आजीला कुठं माहिती. आणि तेव्हापासून माझ्या मुलांनो आणि मुलींनो, अजूनही आजही वाईट काम करायचं म्हटलं की मला तो दिवा दिसतो. कोणत्याही क्षणी तेल कमी होऊ शकते ना. त्यामुळे चांगलंच काम करत राहायचं, नाहीतर दिवा दिसतोय. दिवा तर प्रत्येकाचा आहे. बोध आम्हाला एवढाच घ्यायचा आहे. खरं खोटं यात बोल जायची गरजच नाहीये आम्हाला. कारण ही आमची संस्कृती आहे आणि आमच्यावर झालेले भारतीय संस्कार आहेत. त्यामुळे प्रत्येकाचा जर दिवा असेल तर तो काठोकाठ भरलेलाच राहावा असं वाटत असेल तर मात्र एक उत्तम काम करायचं. शाळेत नियमित यायचं. सरांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी पूर्ण करायच्या. घरातल्यांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करायच्या. समाज पै पाहुणे नातेवाईकांच्या अपेक्षा पूर्ण करायचे. पूर्ण करायचं म्हणजे काय करायचं? काय इकडचा डोंगर तिकडे ठेवायचा आहे? फक्त माणसासारखं वागायचं आहे, बाकी काहीच नाही. दुसरं काहीच करावं लागणार नाही. आणि शाळेनं दिलेला अभ्यास नियमित करायचा आहे. दुसरं काय करायचं? 2च तास याच्यासाठी द्यायचे रोज. 2 तास फक्त अभ्यास करायचा. मग परीक्षेची 2च तास करायचा. पण आजही 2च तास करायचा. जुलैमध्ये 2च तास करायचा आणि परीक्षेत सुद्धा 2च तास करायचा. पण तो नियमित असला.
तर हा दिवा आणि माझं वर्तन आणि मगाशी सांगितलेले 4 उपवास 4 महिने 1 महिन्याचा आमचा आहेच आहे, प्रत्येक वर्षी आहे तो, पण तो 1च महिन्याचा करण्यापेक्षा माझ्या प्रत्येक मुलीनं आणि प्रत्येक मुलानं किमान 4 महिन्याचे 4 उपवास केले तर प्रश्नच मिटतोय सगळा. बाकी वाईट वागायचा प्रश्नच येत नाही. कारण मीडिया आणि मोबाईलनं गोळ घातलाय सगळा. समाजात ज्या वाईट गोष्टी घडायला लागले ते फक्त प्रसार माध्यमांच्यामुळे घडायला, तर आपण त्या वाटेवर कुणीच चालणार नाहीये. खरं तर पारितोषिक वितरण झाल्यानंतर शांतपणे ऐकून घेणं म्हणजे तुमच्या संयमाला पुन्हा एकदा चालेल. कारण पारितोषिक वितरणाच्या आधी वक्त्यानं बोलायचं असतं आणि मग पारितोषिक वितरण. वक्ता कितीही घाण करून बसला तरी शांतपणे ऐकता येतं, कारण बक्षीस घ्यायचं. पण तुम्ही पारितोषिक वितरण सगळे सर्टिफिकेट्स घेतल्यानंतर सुद्धा शांतपणे मला ऐकून घेतलं, खरोखर तुमचं अभिनंदन सगळ्यांचं. यातला कुठलाही तुम्हाला उपदेश करायची इच्छा नव्हती माझी, कारण उपदेश करणारी माणसं मला आवडलीच नाही. आजही मी तुम्हाला उपदेश करत नाही. फक्त आपण सगळेजण चांगलं वागूया. आपण सगळेजण, माझ्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची खबरदारी मी घेईन एक माणूस म्हणून. एवढंच माझं स्वतःबद्दलचं मत असेल, बस दॅट्स ऑल. ह्याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला करता याव्यात, उत्तरोत्तर प्रगती होत जावी. मगाशी जो दिलेला मंत्र आहे 5 वर्षाचा आणि उर्वरित 50 वर्षाचा तो ठेवायचा. म्हणजे 5 वर्ष कष्ट 50 वर्ष राजासारखं राहणं, का 5 वर्ष राजासारखं राहणं 50 वर्ष मजुरासारखं करणं, त्याचंही सोल्युशन तुम्हाला सांगितलं, तुम्हीच मला उत्तर दिलेलं आहे. त्या सगळ्यांसाठी तुम्हाला भविष्यातल्या शुभेच्छा, उत्तम यशासाठी शुभेच्छा आहेतच, त्यापेक्षा चांगला माणूस बनण्यासाठी शुभेच्छा देतो आणि शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल सर्वांना धन्यवाद देऊन थांबतो. थँक्यू. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. वो जिसके लहजे से झड़ते हैं फूल लफ्ज़ों के, वो जिसके लहजे से झड़ते हैं फूल लफ्ज़ों के, सुना है शहर में ऐसा भी कोई जादूगर आया है. बहुत शुक्रिया सर. वक्त नूर को बेनूर कर देता है, सूखे जख्मों को नासूर कर देता है. कौन चाहता है अपनों से जुदा होना, वो तो वक्त है जो मजबूर कर देता है. यानी आप लोग समझ ही गए होंगे कि हमारा आज का ये प्रोग्राम आखिरी कतार पर है. तो मैं रस्म शुक्रिया के लिए मेरे साथी शिरीन टीचर को मदऊ करती हूँ. सेपरेट करू सर, सेपरेट. Honorable my dear colleagues and all my dear children, अस्सलाम वालेकुम. आज के इस प्रोग्राम का लास्ट मरहला, the last but speech, that is, what is that? What is that? रस्मे शुक्रिया, ओट ऑफ थैंक्स. ओट ऑफ थैंक्स की जिम्मेदारी निभाने के लिए मैं यहाँ खड़ी हूँ. सबसे पहले आज के इस प्रोग्राम के लिए, हमारे प्राइज डिस्ट्रीब्यूशन प्रोग्राम के लिए, द मोस्ट enthusiastic, the most valuable chief guest that we have got here. We are, sir, we are very lucky that the most, I feel, first the chief guest when they were coming, their enthusiasm which I saw, that was very, very praiseworthy. That sir waving the hands for the children, that is the need of the time. Sir, the first of all, I thank you, Dr. Vikas Salgar sir, Principal sir of DIET, that you have given the most valuable time from your busy schedule and the most valuable guidance जो आपने हमारे बच्चों के लिए जो रहनुमाई की, with a very playful way and with day-to-day examples that you gave, and very easiest way that none of the students were talking or they disturbed. Very carefully they were listening, sir. I thank
you a lot on behalf of my school, for your spacious and the valuable guidance. Then I thank you, our one and proud of our school, Mr. Nazir Ayub Fakir, who is the proud field of our school, the most important one of the important guests that we have got. I thank you on behalf of my school from my bottom of my heart. And our most beloved HM हरदीन अजीज, हमारे सर सौदागर सर, अपने इतने बिजी एक्ट शेड्यूल है उनका जो हम जानते हैं, उनमें से भी इतना वक्त निकाल कर हम उनकी रहनुमाई में इतना अच्छा प्रोग्राम सक्सेसफुल करने के लिए हमको हमारी रहनुमाई की और प्रोग्राम सक्सेसफुल हुआ। मैं आपका बहुत 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 शुक्रिया अदा करती हूँ। हमारे सुपरवाइजर सर, इनामदार सर, उनकी भी मोस्ट इम्पॉर्टेंट गाइडेंस में हमारा ये प्रोग्राम कामयाब हुआ। आप सब लोगों का मैं दिल की अमीर गहराइयों से शुक्रिया अदा करती हूँ। मैं आपकी सबकी ममनू व मशकूर हूँ। करता है साज़े दिल का हर एक तार शुक्रिया, करता है साज़े दिल का हर एक तार शुक्रिया, सौ सौ जुबान से आपका 100 बार शुक्रिया, सौ सौ जुबान से आपका 100 बार शुक्रिया। इसके बाद मेरे तमाम जो कलीग्स हैं, टीचिंग एंड नॉन टीचिंग स्टाफ, ऑल द मेंबर्स, those who have given the valuable time and efforts to make this program very successful, I thanks a lot from the bottom of my heart, and on behalf of my school, thanks a lot all the teaching and non-teaching staff. And the last and the not least, जिनके बगैर ये प्रोग्राम मुमकिन नहीं, वो है मेरे प्यारे बच्चों। आपका भी सुबह से 7 बजे से अब तक विदाउट एनी डिस्टर्बेंस इतने जोश के साथ जो प्राइजेस लेने आ रहे हैं, सर्टिफिकेट्स, गोल्ड मेडल्स लेने आ रहे हैं, ट्रॉफीज लेके जा रहे हैं, उनकी हिम्मत अफजाई करना, तालियां बजाकर उनकी हिम्मत अफजाई करते हुए इतने इधर आप बैठे हुए हैं, और जिनके तुम्हारे बगैर ये प्रोग्राम अधूरा है, नामुमकिन है, आप लोगों का भी बहुत 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 शुक्रिया। आई एम वेरी वेरी थैंकफुल ऑफ ईच एंड एवरी वन। वंस अगेन, अगर कोई गलती से किसी का शुक्रिया अदा करना रह गया होगा तो उन सब का तहे दिल से, दिल की अमीर गहराइयों से बहुत बहुत शुक्रिया। थैंक यू।